हॅलो पप्पा. बोला. काय म्हणते? मी मस्त. हो, अहो परवा ना ते प्रशांत दामलेचं ते गाणं ऐकलं. ते नाही का, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. वा 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 वा, सुंदर गाणं आहे ते. हो. अरे वा, जबरदस्त, छान म्हटलं. अर्थपूर्ण आहे. हो, छान आहे. पण खरंच काय असतं सुख म्हणजे? अरे बापरे, सुख म्हणजे खरं तर सुख म्हणजे काय? खरं म्हणजे सुख म्हणजे समाधान असतं, प्रसन्नता असते, चित्ताची मनाची प्रसन्नता म्हणजे सुख. सुख म्हणजे शेवटी मानण्यावरच आहे ना, हे की नाही? सुख म्हणजे कारण काही लोक बघ कायम सुखी असतात, आनंदी असतात, प्रसन्न चित्त असतात, त्यांच्या चेहऱ्यावर असे उत्साह ओसंडून वाहत असतो. याचा अर्थ त्यांना दुःख नसतं असं नाही बरं का. म्हणजे जो सुखी माणूस असतो त्याला दुःख नसतं असं नसतं, फक्त त्या दुःखाला तो गडदिशी गिळतो आणि सुख मात्र म्हणजे रवंथ करत बसतो. ही एक कला आहे जीवनाची. आपण आनंदी कसं राहायचं, सुखी कसं राहायचं, तर सुख चघळत बसायचं, रवंथ करत बसायचं. पण मग सुख आणि आनंद समानार्थी का? नाही, समानार्थी नाही. आनंद हा चिरकाल टिकणारा असतो आणि सुख हे तात्पुरतं असतं. म्हणजे आता बघ, मी आंबा खाल्ला, हापूस आंबा रत्नागिरीचा सुंदर खाल्ला, किती आहा हा 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 हा, पण ते काही काळापुरतंच ते असतं ना. आंबा खाल्ला, थोडा वेळ, 1 तास 2-4 तास झाले, संपलं. तहान लागली, पाणी पिलं, किती छान वाटतं, पण काही वेळानंतर तो संपला की आनंद. बरोबर. मी राजसिंहासनावर आहे तोपर्यंत मी राजा म्हणून मी सुखी आहे, पण सिंहासन गेलं, संपलं ना, दुःख आलं वाट्याला. आनंदाचं तसं नाही. आनंद हा चिरकाल टिकणारा असतो. सुख, आनंद हा चिरकाल टिकणारा असतो आणि सुख हे तात्पुरतं असतं. आमटीचा भुरखा मारला, क्या बात है. तर तो आमटी छान झाली, तो काही क्षणापुरता तो आनंद असतो. तुझी माझी भेट झाली, काही क्षणापुरता आनंद. तू तुझ्या ठिकाणी गेली, मी माझ्या ठिकाणी गेलो, झालं. पण आनंद हा चिरकाल टिकतो अगदी. तर हा फार मोठा महत्वाचा फरक आहे. आनंद हा तसा आध्यात्मिक शब्द आहे. चिरकाल टिकणं वगैरे ते फार वरचं तत्वज्ञान झालं. पण इन जनरल आपल्या भौतिक जीवनामध्ये जर आपण विचार केला तर सुखी राहायचं असेल तर सकारात्मक पद्धतीनं सगळ्या गोष्टीकडे पाहणं हे सर्वात सोपं तत्व. आणि दुःख असेल ना, म्हणजे नकारात्मक गोष्टी सुद्धा सकारात्मक पद्धतीनं घेणं. अरे असं झालं, बरं काय हरकत नाही, उलट असं करूयात ना, आपल्याला वेळ मिळालाय, माझी गाडी चुकली, मुंबईला जायची महत्वाचं काम होतं, चुकली गाडी, आता मी जाऊ शकत नाही, काही हरकत नाही, अरे मग राहिलेली कामं आज करून घेऊयात ना, किती चांगला चान्स मिळाला. म्हणजे सकारात्मक पद्धतीनं घ्यायचं आपण. त्यावेळेत आपण त्यावेळेचा आणखी चांगल्या प्रकारे सदुपयोग करून घेऊ. ती ठीक आहे, तो महत्वाचं काम आहे, उद्या करू, आता काय करणार. म्हणजे रडत नाही बसायचं, आनंदानं त्याचा स्वीकार करायचा. हे सुखी असण्याचं तत्व. आणि दुःखी गोष्टी सोडून द्यायच्या, जास्त हे करत बसायचं नाही. त्याच्यावर न्यूट्रली विचार करायचा की मी आता हे दुःख का आलं, याच्यामुळं आलं, ठीक आहे, आता ज्याच्यामुळं आलं मूळ कारणाचा शोध घेऊन त्या मुळावर घाव घालून त्या पद्धतीनं ते निराकरण करायचं आणि आपण त्या पद्धतीने जायचं. पण त्याचा जास्त त्या दुःखाचा गवगवा करायचा नाही, ते सांगत बसायचं नाही, रडत बसायचं नाही कोणाला. कारण तो काही दागिना नाही ना की बाबा दुःख सांगणं म्हणजे दुःख हा काही दागिना नाहीये. सुख काय दागिना आहे. आनंदानं, कौतुकानं, उल्हासानं आपण सगळ्यांना सांगतो. पण जरी सांगितलं नाही किंवा व्यक्त केलं नाही तरी काही काही लोकांचे असे भरपूर मोठे मोठे दुःख असतात की जे त्यांच्या मनामध्ये चालू असतं ते सगळं, आणि ते दिसतं किंवा चेहऱ्यावर दिसतं किंवा ते काय म्हणतात त्याला, असं त्यांच्या मनात विचार चालू असतात. तर मग त्यांनी कसं ते हँडल करायचं? तर त्यासाठी थोडंसं आध्यात्मिक असणं गरजेचं आहे. कारण काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेरच्या असतात. त्याला आपण म्हणतो बघ, काय नशीबच माझं खोट आहे. नशीब म्हणजे शेवटी काय असतं? नशीब म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध, नशीब, संचित, हे जे आहे ना, हे सगळं याच्यासाठी थोडासा आध्यात्मिक अभ्यास पाहिजे. की मागच्या जन्मी मी काहीतरी केलं होतं आणि त्याचं भोग मला या जन्मी भोगायचे आहेत आणि ते भोग भोगूनच संपवावे लागतात. त्याच्यावर उपाय नाहीये.
म्हणजे ते भोगूनच भोग संपवावे लागतात. जुनी माणसं म्हणायची बघ, भोग हे भोगूनच संपवावे लागतात. माझ्या नशिबालाच आले, मी काय करणार, माझी नशीबच फुटका आहे. म्हणजे ते पूर्वीच्या जन्माचं काहीतरी कर्म असतं आणि त्याची फळं आपल्याला यावेळेला भोगावी लागतात. म्हणून ज्या वेळेला आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करून सुद्धा एखाद्या गोष्टीत यश नाही मिळालं तर ते आपण आहे तसं स्वीकारावं. ते माझं प्राक्तन आहे, ते माझं नशीब आहे, ते माझं प्रारब्ध आहे असं समजावं, स्वीकार करावा त्याचा आणि पुढे चालावं. ते माझं प्राक्तन आहे, हे मला भोगायचंच आहे. मग काही होणार नाही, कारण ते स्वीकारलं. मग स्वीकाराची ही किमया आहे. स्वीकार करणं ही फार मोठी जादू आहे. आपण प्रयत्नाची शिकस्त करून ही जर आपल्या वाट्याला यश नाही आलं तर ते आपलं नशीब समजायचं, स्वीकारायचं, हसत हसत स्वीकारायचं, हे मला भोगायचं आहे. म्हणजे आपली मानसिकता तयार होते, हे मला भोगायचं आहे. हसत हसत भोगू ना, मग काय आता भोगायचं तर आहेच. म्हणजे हा सकारात्मक विचार झाला. ते अवघड आहे. अवघड तर आहेच, अवघड आहे. मग हे अवघडाचं सोपं करणं ही एक कला आहे. आणि ज्याला कला अवगत आहे तोच सुखी राहू शकेल ना. आहे का नाही? ज्याच्या अंगी कला नाही, कला असणारी माणसं बघ किती आनंदी असतात, छंद ज्यांना असतात. नृत्य आहे, गायन आहे, वादन आहे, साहित्य आहे, ही लोक खूप छान जीवन जगतात. त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी ह्या पाहिजेतच. कला असू दे, साहित्य असू दे, म्हणजे या अध्यात्म असू दे. कला किंवा या साहित्य यामध्ये आपण जर असलो तर आपण गुंतलेलो असतो आणि जेणेकरून हे असे विचार आपल्या डोक्यात येत नाही. असंच ना? अगदी बरोबर. नाही, येतात, पण त्याला सकारात्मक पद्धतीनं आपण हँडल करतो. त्याचा बाऊ करत नाही. आलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण त्याला फेस करूयात, हसत हसत फेस करूयात. आणि त्याच्यात अपयश आलं तरी हसत हसत स्वीकारू. अरे माझा पराभव झाला, अरे यार त्या वेळच्यामध्ये, असं हसत हसत सांगता आलं पाहिजे. तर ती मजा आहे. म्हणजे सुखी होण्याचं हे कारण आहे. सुखी माणूस हा त्याच्या जीवनात दुःख नसतं असं कधी नसतं. फक्त ते दुःख तो सकारात्मक पद्धतीनं घेतो, त्याचं रूपांतरण सुखामध्ये करतो, त्या दुःखाचं रूपांतरण सुखामध्ये करतो. एखादी गोष्ट आपल्या हाताबाहेर गेली म्हणून काय सगळं आयुष्य संपलं का, जीवन संपलं का? काहीच नाही. ती आपल्या हजारो गोष्टींपैकी एक गोष्ट आहे. ती गेली म्हणून काय आपल्याला 99% मार्क 100 पैकी पडले म्हणून काय आपण नापास झालो का? नाही ना. 35ला पासिंग आहे, त्यात काय एवढं? 100 पैकी 100च पडले पाहिजेत असं काय? एखादा गेला आहे याच्यामध्ये पाहण्यापेक्षा आपण नाही त्याच्यामध्ये जास्त पाहतो. आपल्याकडे जे आहे ना त्याला डेव्हलप करावं, त्याच्यात आनंद घ्यावा, त्याच्यात मग्न असावं, त्याच्यात असं तल्लीन असावं, तर मजा आहे. जे नाही ना ते सोडून द्यावं, त्याच्याकडे डुंकूनही पाहू नये. नाही बाबा, माझी ही कॅपॅसिटी नाहीये, माझ्या याच्यात अखतारीतला हा विषय नाहीये, तर मग कशाला त्याच्यात हे करत बसायचं? अशा पद्धतीनं गेलं तर माणूस सुखी होईल, नक्की सुखी होईल. म्हणजे सकारात्मकता हे हा एक महत्वाचा मुद्दा आहे सुखी होण्यामध्ये. आणि सुखी माणसाच्या देहावर, देहयष्टीमधून तो सुखी आहे लगेच कळतं. तो आनंदी असतो, जोक मारतो, हसत मजेत खेळ, अगदी म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्याच्या देहबोलीमधून कळतं आपल्याला की हा आनंदी माणूस आहे, सुखी माणूस आहे, समाधानी माणूस आहे. समाधान हा शब्द फार छान आहे बघ. समाधान म्हणजे आहे त्या गोष्टीत समाधान मानायचं. हे पण एक झालं आणि समाधानी पण असलं. समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराजांची बायको कजाग होती, त्यात सुद्धा त्यांनी कसा आनंद मानला माहितीये का? त्यांचा काहीतरी अभंग आहे तुकाराम महाराजांचा. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, म्हणजे माझी बायको कर्कशा आहे, बरं झालं त्यामुळे निदान मी तुझ्या संगतीला आलो, तुझ्या नामस्मरणात आलो. म्हणजे किती सकारात्मक पद्धतीनं घेतलं बघ. केवढा मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे पण त्यांनी किती पॉझिटिव्ह पद्धतीनं घेतला. ही संतांपासून हे शिकायचं आहे आपल्याला. बरे झाले देवा बाईल कर्कशा, म्हणजे एवढा मोठा नकारात्मक गोष्ट सुद्धा त्यांनी किती सकारात्मक पद्धतीनं घेतली. हा मुद्दा महत्वाचा आहे, सकारात्मक पद्धतीनं. म्हणून त्यांचाच अभंग आहे तो, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मला जे दिलेलं आहे, परमेश्वराने जे दिलं आहे ते दिलेलं आहे, त्याला काय आहे याचा मी कसा चांगल्यात चांगला उपयोग करून घेईन. त्यामुळं दुःखी किंवा निगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करा. ज्या आपल्या माझे ते स्वॉट अनालिसिस आहे ना, SWOT, स्वॉट अनालिसिस,
ते त्यात तेच आहे ना. फुल फॉर्म काय? स्ट्रेंथ. स्वॅट म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. स्वॉट अनालिसिस त्यात तेच आहे ना. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवर लक्ष द्या, विकनेसेस सोडून द्या ना. ऑपॉर्च्युनिटीज असेल लगेच ग्रॅप करा, बघू पुढच्या वेळेला, बघू त्याच्या पुढच्या वेळेला, कशाला ऑपॉर्च्युनिटी लगेच ग्रॅप करा. तर अशा पद्धतीने ते वागलं तर माणूस सुखी होणारच, प्रश्नच नाही. आणि शेवटी मानण्यावर आहे बघ सगळं. दुःख आहे, दुःखी गोष्टी आहेत त्या सोडून द्याव्यात, एखाद्या मस्त मजेत सहली कराव्यात, सिनेमे बघावे, आपल्याला जे आवडतात त्या गोष्टी कराव्यात, फक्त त्या चांगल्या आहेत, सत्शील आहेत, सात्विक आहेत एवढं पाहावं आणि पुढे जावं. आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे. आता तुम्ही म्हटलात ना की समाधानी असावं, पण आता समजा आपल्याकडे आपण असं धरू की आता सध्या झोपडीत राहतोय, पण मग आपण स्वप्न बघून ते म्हणजे ते मिळवण्यासाठी झटून एखाद्या चांगल्या घरात राहायला जाणार. मग परत एका चांगल्या घरात राहायला गेलो की आपल्याला वाटतं अजून पॉश इंटेरियर डिझाईन असलेल्या घरात राहायला जावं. पण मग एका बाजूला आपण असं म्हणू शकतो की हा माणूस समाधानी नाहीये, आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणू शकतो की हा माणूस स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतोय. प्रयत्नवादी आहे हा माणूस, प्रयत्नवादी आहे असं म्हणता येईल. कारण स्वप्न पाहणं काही गैर नाही, स्वप्न अवश्य पाहावे आणि त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करावे. आणि प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे आपल्याला जर परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील. म्हणजे मला मोक्ष मिळावा हे सुद्धा एक स्वप्नच आहे ना. मग ते जर स्वप्न मी पाहिलं तर त्या दृष्टीनं मला वागलंच पाहिजे, प्रयत्न केलाच पाहिजे. त्यामुळं आपण प्रयत्नवादी, आपल्या आशा आकांक्षा वाढत जातात, जाऊ दे, काही फरक पडत नाही. पण त्याच्यासाठी झुरत राहणं हे चांगलं नाही, दुःखी राहणं हे चांगलं नाही. मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय, जेवढे माझे प्रयत्न आहेत तेवढ्या प्रमाणात मला फळ मिळते, बस झालं. मी अजून प्रयत्न करीन. मला थोडंसं अपयश येते दिसतं, याचा अर्थ माझ्या कर्मात काहीतरी चूक झालेली आहे, मग त्याच्यावर मी अभ्यास करेन. का बरं मला कमी यश मिळालं, मी त्याच्यावर अभ्यास करेन, त्याच्यावर सुधारणा करेन आणि परत प्रयत्न करून डबल वेगानं मी माझं यश संपादन करेन. ही जी कर्तव्य दक्षता आहे याला म्हणतात पुरुषार्थ. धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 आहेत पुरुषार्थ. तर हा पुरुषार्थ हा असला पाहिजे, तो प्रयत्नवादी असला पाहिजे. म्हणून आपण कुठली गोष्ट कशी घेतोय हे महत्वाचं आहे. घेणं कशा पद्धतीने घेतो, ती जर चांगल्या पद्धतीने घेतली तर आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे आनंद आहे. त्याला काय तुकाराम महाराजांचं उदाहरण आपण पाहिलं. अशा पद्धतीने घेता आलं पाहिजे. नाहीतर रडत राव घोड्यावर त्याला किती बसवलं तरी ते त्याला काही हे होणार नाही. असं आहे. कुठून कुठे गेला विषय आपला. तर अशा प्रकारे सुखाला आपण घेतलं पाहिजे व्यवस्थित. येस.